नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी. जन व्हॉइस न्यूज चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहेत. 1 जानेवारी पासून ते 31 डिसेंबर 2026 पर्यंतचं वार्षिक राशी भविष्य. आपल्या राशीला ह्या वर्षामध्ये काय काय नवीन बघायला मिळणार आहेत, हे आपण आता बघूयात आणि सुरू करूयात आपल्या आवडत्या पहिल्यांदा मेष राशीपासून. मेष राशीला काही चांगलं नाही हो. मेष राशीची अवस्था 1 जून 2026 पासून थोडी बिकट व्हायची आहे, अवघड परिस्थिती व्हायची आहे, घेरल्यागत परिस्थिती निर्माण व्हायची आहे. याचं कारण असं आहे की 7.5 सुरू आहे, चौथा गुरु चाललेला आहे. अशा दोन मातब्बर ग्रहांचं आपल्याला बळ नाहीये. म्हणून 1 जून 2026 च्या आधी जे काही मोठे निर्णय असतील ते आपण करायला हरकत नाही. त्यानंतर आपल्याला कासवाच्या गतीने कामं चालवायची आहेत. मोठे निर्णय घेण्यासाठी मात्र आपल्याला वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा घेण्याची गरज पडेल. तत्पूर्वी मात्र हे जे वर्ष आहे हे आपल्याला मधल्या स्वरूपाचं असेल. पहिला जो भाग आहे जून पर्यंतचा तो सुसाट आहे. आपण एकदम व्यवस्थितपणे चाललेलो आहोत आणि जून नंतर मात्र खडतर प्रवासाची मालिका सुरू होणार आहे. तारेवरची कसरत होणार आहे आणि हे सगळं करताना मात्र आपल्या सगळ्या गोष्टी जाणून बुजून समजून सावरूनच घ्याव्या लागतील. कारण हा कालावधी आर्थिक, मानसिक आणि शारीरिक आपल्याला ताण तणाव देणारा ठरेल. म्हणून आपल्याला दोन गोष्टींची महत्वाची गरज आहे. एक म्हणजे दर गुरुवारी दत्त दर्शन, दत्त उपासना, सद्गुरु सेवा, गौपूजन हे सगळं आपण करायचं. कधीपासून? 1 जून 2026 पासून. आणि आता सध्या आपल्याला एकच उपासना महत्वाची आहे, ती म्हणजे महादेवाची उपासना आपण चालू ठेवा. पुढे आहे वृषभ राशी. वृषभ राशीला तर 5 उंगल्या घीमध्येच आहेत आणि त्या पुढे असणारच आहेत. म्हणजे 2026 हे वर्ष आपल्यासाठी काहीतरी नवीन प्राप्ती करून घेणारं असेल, काहीतरी विशेष, वेगळं. मनातल्या इच्छा, आकांक्षा सगळं काही पूर्ण करून जाणारं हे वर्ष असेल. धो धो लाभ होईल, धो धो प्रगती होईल. विचारूच नका तुम्ही. म्हणजे परदेशात जायचे सुद्धा योग आहे आपल्याला. फार उच्च शिक्षण घेण्याचे योग आहेत. विवाह निश्चिती होऊन जाणारे. म्हणजे महत्वाचे जे काही टप्पे असतात, मग विद्या असेल, नोकरी असेल, विवाह असेल, संतती असेल, या चारही टप्प्यांमधून जो जो ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहे त्याला त्या त्या क्षेत्रामधलं काहीतरी प्राप्त व्हायचंय. इतकं भरून पावल्याची स्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणून वृषभ राशीवाल्यांसाठी हा जून पूर्ण वर्ष अगदी जून 2026 आपल्यासाठी स्मरणात राहील. उलट मी तर असं म्हणेल की 2026 हे वर्ष आपल्या जीवनाला कलाटणी देणारं ठरेल. माइलस्टोन असेल. लिहून ठेवा, लिहून ठेवा. इतकं उत्तम असं आहे. उपासना काही आवश्यकता नाही. तुम्ही जी उपासना कराल ती चालू ठेवा. आपण ज्या आराध्य देवतेला मानतात ते पूजा चालू ठेवा. म्हणजे बाबा तुम्ही दत्तांची सेवा करा असे जरुरी नाही. तुम्हाला जी जी मनातली इच्छा असेल, जे मनामध्ये तुमचं दैवत असेल, तुम्ही त्याची पूजा करा आणि हे वर्ष मात्र मागे वळून पाहू नका. जे जे महत्वाचे निर्णय असतील ते धडाक्यात घेऊन टाका. काही चिंता करायचं कारण नाहीये. पुढे आहे मिथुन राशी. मिथुन राशी वाल्यांसाठी हा कालावधी सुद्धा आपल्यासाठी चढत्या क्रमाने असेल. याचं कारण असं आहे की राशीला शनी महाराज अनुकूल आहेत, गुरु महाराज अनुकूल आहेत. अशा दोन ग्रहांचं बळ आपल्याला. बरं, सध्या तर राशीमधून गुरुचं भ्रमण चाललेलं आहे. उलट जून महिन्यापर्यंत आपल्यासाठी काहीतरी विशेष आणि महत्वाचं घडायचंय. एक फार मोठा निर्णय ह्या कालावधीमध्ये लागायचा आहे. तो निर्णय आपल्या जीवनाला एक उत्तम आणि एका उंचीवर घेऊन जाणारा ठरेल, यात शंकाच नाहीये. बरं, गुरु जरी बदलला जून 2026 मध्ये, त्यानंतर सुद्धा आपल्याला चिंता करायचं नाही. त्याचं कारणच असं आहे की गुरु तेव्हा उच्चेचा होईल. त्याची दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर जाईल. तुमच्या कर्मस्थानामध्ये स्वतः शनी महाराज बसलेले आहेत. अशा या दोन ग्रहांचं बळ आपल्यावरती जेव्हा राहील, तो कालावधी कसा असेल, तर ह्या कालावधीमध्ये विशेष काहीतरी महत्वाचं घडायचंय. खास करून ते नोकरी संदर्भात असेल, खास करून ते व्यवसायिक संदर्भात असेल, किंवा ह्याच कालावधीमध्ये आपल्याला जर असं वाटत असेल की पार्टनरशिप व्यवसाय सुरुवात करावी का, भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करावा का, अवश्यमेव करा. उलट तुम्ही आता बाजू फैलवा. एका विशिष्ट मर्यादेमध्ये राहूच नका आता. आपला जनसंपर्क वाढला पाहिजे. आपण लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजेत. आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये आपल्या मनात जी जी काही संकल्पना आहे उंच करण्याची, मोठं करण्याची, मोठं होण्याची, ती सगळी पूर्ण करण्याचे कालावधी हाच आपला सुरू आहे. मग असा जर कालावधी असेल तर का नको आपण प्राप्त करून घ्यायला. अवश्यमेव करायला हरकत नाही. पण मात्र हे वर्ष सुद्धा निवांत खाटीवरती बसून आपण आराम करतोय असं करून चालणार नाहीये. धावा पळावं लागेल आपल्याला.
त्यावेळेला आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू. पण एवढं मात्र निश्चित आहे, जी कोणती मिथुन राशीची मंडळी आज पायथ्याशी असतील ना, डिसेंबर 2026ला ती मंडळी शिखरावर आपल्याला दिसतील यात शंका नाही. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशी वाल्यांसाठी तर वा वा, जून 2026 नंतर आपलं खरं तर भाग्योदय व्हायचा आहे. पण तोपर्यंत नाही मात्र. तोपर्यंत आपल्या हातातोंडाशी घास येईल आणि तो निघून जाईल. एखादं काम होतंय, होतंय, थांबतंय, थांबतंय, रेंगतंय, रेंगतंय असंच मात्र चालू राहील. 2 पावलं पुढे जाऊ, 2 पावलं मागे येऊ, 2 पावले पुढे जाऊ, 2 पावलं मागे येऊ. अशीच परिस्थिती मात्र आपल्याला बघायला मिळेल. तोपर्यंत मात्र पेशन्स असले पाहिजेत. हे पेशन्स जर आपण या कालावधीमध्ये ठेवलेत, तर जून 2026 नंतर मग मात्र गुरु बदलेल आणि तिथून मात्र तुम्ही जो धडाका लावून टाकाल मग. मग तर नजरच लागेल तुम्हाला. इतकं सुंदर घडायचं जीवनामध्ये. म्हणजे अनेक गोष्टी ज्या माझ्या मनामध्ये इतक्या वर्षापासून होत्या, ज्या करायच्या होत्या, त्या झाल्या नाहीत. त्या सगळ्या गोष्टी याच कालावधीमध्ये आपल्याला करायच्या आहेत आणि त्या करण्यासारख्या शक्य आहेत आणि आपण त्या केल्याच पाहिजेत. बरं दुसरं महत्वाचं, की कोणत्या गोष्टीची कमी असेल, कुठेच कमी नसेल तुम्हाला. कारण तुमच्या गुरुची दृष्टी संततीवर असेल. म्हणजे आपल्या मनामध्ये संततीबद्दल काही प्रश्न असतील, ते ऑटोमॅटिक सुटतील. आपल्याला जर वाटत असेल, की संततीने आमच्या क्षेत्रामध्ये यावं किंवा ह्या क्षेत्रामध्ये जावं, की त्याने परदेशात जावं, त्याचा विवाह व्हावा, त्याचं घर व्हावं, त्याचा काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करावा, हे देखील आपल्या माध्यमातून तुम्हाला साध्य करता येणार आहे. बरं पती-पत्नी संबंध इतके दृढ असतील, इतकी विश्वासाचे असतील, की नजर लागेल संसाराला सुद्धा. म्हणजे इतक्या वर्षापासून आम्ही संसार करतोय, पण काही मजा नव्हती संसारामध्ये. आता कोणी मजा यायला लागलेली आहे, रोमॅन्टिक मूड झालेला आहे. हे सगळं घडेल. करायचे, परदेशात जायचंय, मान सन्मान वाढायचा आहे, बक्षीस मिळायचे आहेत, आपला उदो उदो व्हायचा आहे. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला इतक्या भरभरून प्राप्त होतील. याचं कारण माहितीये काय? कारण तसंच आहे. भाग्यात सध्या शनी तुमच्या, शनी भाग्यात राशीला गुरु येईल. पण हे सगळं मी केव्हा बोलतोय लक्षात आहे का तुमच्या? जून 2026 नंतर बोलतोय आम्ही, त्याच्या आधी नाही. त्याच्या आधी मात्र आपल्याला ताक सुद्धा फुंकून प्यायचंय, एवढं मात्र लक्षात असू द्या. पुढे आहे सिंह राशी. सिंह राशीची गर्जना मात्र डरकाळी अगदी म्याऊ होऊन जाईल. फार तुम्ही डरकाळ्या फोडल्या आतापर्यंत, काही हाती लागलं नाही. इतका स्वाभिमान होता आपल्याकडे, काही उरला नाही. काय करावं कळत नाहीये. लचके तोडे जात आहेत आपले. शत्रुपक्ष सगळा घेरतोय आपल्याला, कुठे काम होतच नाहीये. ज्यांची योग्यता नव्हती त्यांच्या आपल्या पुढे हातपाय पसरावे लागतात की काय, अशी परिस्थिती निर्माण करून टाकणारा हा कालावधी तुमच्या राशीला आहे. त्याचं कारण माहिती शनी महाराज विरोधामध्ये, गुरु महाराज अडचणीचा आहे, गुरुने तुमची साथ सोडलेली आहे. अशा या चांगल्या परिस्थितीमध्ये आपण जर जाणार, पण हे सगळं केव्हा बोलतोय मी? जून 2026 ची गोष्ट करतोय बरं मी, त्याच्या आधी नाही. म्हणजे आपल्याकडे 6 महिन्याचा कालावधी आहे. 1 जानेवारी 2026 ते 1 जून 2026 हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये महत्वाचे विषय मात्र मार्गी लागायचे. सुरुवात करूनच टाकायची कोणत्याही गोष्टीला. विवाहाची असेल, व्यवसायाची असेल, नवीन घर घेण्याची असेल. घराचे योग आहेत का रे? हो, घराचे योग आहेत बरं का हो. घराचे योग आहेत, पण ते सुद्धा मात्र आपण जून 2026 नंतर आहेत. घराचे योग येत आहेत, तुमचे नवीन घराचे योग येत आहेत, नवीन वाहनाचे योग येत आहेत. पण जून 2026 नंतर ते योग येतील. पण मात्र एकदम कटोकटीचा सामना करावा लागेल. होतंय नाही होते, बँकेचा चक्रा माराव्या लागतायत. लवकर एकदम एक काम होतच नाहीये, कोणतीही गोष्ट पटकन हातामध्ये येतच नाहीये. अशी ती सगळी परिस्थिती मिळेल. पण जून 2026च्या आधी मात्र आपल्याला खूप काही करता येऊ शकेल. तत्पूर्वी त्या सगळ्या गोष्टी मार्गस्थ करायच्या आहेत. पण आता काही अडचण कमी नाही आपली, आताही अडचण आहेच ना. आताही शनी महाराज आपल्याला प्रतिकूल आहे. शनी तुमच्या राशीचा शत्रू नंबर 1 आहे. का? कारण असं आहे की तुमची सिंह राशी ही रवीची रास आहे. त्याचा मालिक रवी आहे, राजा आहे तो ग्रह मालिकेचा. पण तो बाप आहे आणि शनी त्याचा मुलगा आहे. पण दोघांचा काय आहे? 36चा आकडा आहे. दोघांचं एकमेकांशी जमत नाही. म्हणून शनी काय करतो? तुमच्या राशीला अडकवण्याचा प्रयत्नच करतो, तुमचा बदलाच घेतो. पण मात्र आपल्याला याही परिस्थितीतून मार्ग काढत जायचंय जून महिन्यापर्यंत देखील. आणि या पूर्ण वर्षामध्ये हलका फुलका कालावधी असेल. जूनच्या आधी अनेक गोष्टी काय व्हायचे, जून नंतर मात्र काहीतरी आपल्याला हळूहळू काम करायचंय. पण दुसऱ्यावरती अतिविश्वास आणि अंधविश्वास ठेवायचा नाहीये. पुढे येईल कन्या राशी. कन्या राशी वाल्यांसाठी न्यूट्रल स्थिती असेल. न्यूट्रल जी आज आहे ती आपल्या जून 2026 मध्ये बघायला मिळेल. पण
अहंकार मात्र प्रवेश करू देऊ नका, गर्व येऊ देऊ नका. कारण ह्याच कालावधीमध्ये खूप काही छान गोष्टी करायच्या आहेत. प्रगतीचे मार्ग प्रशस्त व्हायचे, मोकळे व्हायचे, खूप काही छान करायचंय आणि विशेष सुद्धा घडायचंय ना. विशेष खूप काय घडायचंय. वैवाहिक जीवनासंदर्भात घडायचं आहे, नंतर संतती बाबतीमध्ये घडायचं आहे, गृह सौख्याबद्दल घडायचं आहे. अशा काही छान छान गोष्टी सुद्धा याच कालावधीमध्ये घडायच्या आहेत. म्हणजेच आपल्या मनामध्ये जी जी काही इच्छा त्या त्या महिन्यामध्ये येईल, जून 2026 मध्ये पूर्ण वर्षामध्ये, की बाबा चला या फेब्रुवारीमध्ये मुलाचा विवाह झाला, आता एप्रिलमध्ये घर घ्यायचंय, लगेच मे मध्ये गाडी घ्यायची, लगेच व्यवसाय सुरू करायचा आहे. टप्प्याटप्प्यामध्ये सगळं आपला करता येईल. मात्र सगळं करता येईल. मनामध्ये आलं की पूर्ण होईल, मनामध्ये आलं की ते पूर्ण होईल. असा हा कालावधी आपल्याला बघायला मिळेल. आणि या न्यूट्रल कालावधीचा सुद्धा आपल्याला पुरेपूर लाभ जो आहे तो करून घ्यायचा आहे. न्यूट्रल कालावधीने म्हणताना उलट त्याला, कारण गुरु तेव्हा तुम्हाला 11वा असेल. न्यूट्रल पेक्षा उत्तम तुमची पोझिशन वाढणार आहे, कारण गुरु आपल्या राशीला उत्तम येईल. तृतीय एकादश लाभ योगामध्ये गुरु येईल आणि गुरु मात्र तुमचं काम सगळं काही मार्गी लावून टाकेल. तुम्हाला रस्त्याने कुठेही काटे दिसणार नाहीत. असा हा पूर्ण 2026 आपल्यासाठी मनसोक्त आणि मनासारखा जाणार, यात काही शंका नाही. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशी बाल्यांसाठी हा कालावधी कसा? व्यवस्थितच आहे, चाललेलंच आहे. जे चाललेलं आहे तेच आपल्याला पुढे कंटिन्यू ठेवायचं आहे. या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला कौटुंबिक जबाबदारी आपल्या डोक्यावरती पडेल. याच कालावधीमध्ये आरोग्यामध्ये उत्तम सुधारणा होईल. याच कालावधीमध्ये वास्तूचे योग यायचे आहेत. असा एक सुंदर आणि एक चांगला कालावधी आपल्यासाठी बघायला मिळू शकेल. खास करून अभिनय, गायन, वादन, संगीत, नृत्य, नाट्य, कला याच्याशी निगडीत जी मंडळी आहे त्यांचा मात्र या कालावधीमध्ये गवगवा वाढेल, उदो उदो होईल. असा हा कालावधी आपल्याला बघायला मिळेल. मग आपण जर इतकं उत्तम कालावधीचा लाभ जर नाही करून घेतला तर काय मिळवलं? मग ते मात्र मिळवता आलं पाहिजे व या कालावधीमध्ये. ते जर या कालावधी मिळालं तर जून 2026 आपल्या स्मरणात राहील. इतका अनुकूल आणि उत्तम कालावधी आहे. कोणतेही प्रश्न उद्भवणार नाहीये, फार मोठ्या प्रश्नाला सामोरं जावं लागणार नाहीये, कुठे दुःखद प्रसंग समोर येणार नाहीये. जे काही दिसेल, जे काही होईल, जे काही घडेल ते एकदम मनासारखं आणि मनाजोगत घडेल, यात काहीही शंका नाहीये. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाल्यांना जून 2026 नंतर बदल घडायचे आहेत. आता सध्या नाही बरं. आता सध्या मात्र आपल्यावरती रस्त्यावरती लोक येणार, आपला रस्ता अडवणार, आपल्या रस्त्यावर मध्ये काटे टाकले जाणार, आपला कोणीतरी बदला घेणार, आपला कोणीतरी मान खाली घालावी लागणार, आपली कोणीतरी दोरी मागे खेचणार. हे होणार. पण आपल्याजवळ आता पेशन्स असले पाहिजे. पण आपण कसं माहितीये का, आपलं काम एकदम सरळ चालतं. कोणाच्या देण्यात नाही, घेण्यात नाही. आपण भले आपलं काम भलं इतकं सरळ मार्ग असून सुद्धा काही वेळ नशिबाची साथ नाही मिळत. आपण ज्यांच्यावरती विश्वास ठेवतो ना, त्यांच्याकडनं आपल्या अपेक्षा असते ना, ती मंडळींना नाही करू शकत आपल्यासाठी काम, कारण त्यांची झोळी रिकामी सध्या. ते आपल्या काय मदत करतील? अशी सुद्धा परिस्थिती जून पर्यंत मिळायची होईल मात्र. पण जे काम माझं होतच नव्हतं, कोणाकडनंच होत नव्हतं, जून नंतर ते काम सहजगत्य झालं आणि मीच ते काम केलं, अशी ती भावना आपल्या जून महिन्यानंतर बघायला मिळेल. मग जून 2026 पर्यंत वाट बघा. तोपर्यंत दत्त गुरूंची उपासना करा, सद्गुरू सेवा करा, गौपूजन करा. हे सगळं जून पर्यंत चालू ठेवा. एकदा तुमचं गुरुबळ स्ट्रॉंग झालं की आपोआपच आपल्याला एक एक करून सगळे मार्ग प्रशस्त होत जातील. मग तुम्हाला कोणी हरवू शकणार नाहीत, कोणीही आपल्या समोर पुढे मोठं होणार नाही. आपण सांगू तसं, सांगू तेव्हा त्या त्या घटना त्या त्या वेळेला होत जातील. आणि मला अपेक्षा काय माहितीये का, माझी इच्छा अशी आहे की आपण जून 2026 नंतर मात्र फार मोठी डेअरिंग करायची, जिगड दाखवायची. आणि ती डेअरिंग कुठे करायची माहितीये का, व्यवसायामध्ये काहीतरी नवीन, काहीतरी धडाका लावला पाहिजे आणि तो सक्सेसच होणार आहे, यात काही शंका नाही. पुढे आहे धनुराशी. धनुराशीवाल्यांची विकट वाट, बळीवाट होणार. आता सध्या उत्तम चाललंय, म्हणजे खूप खुशी आहे. त्यानंतर गम दिसेल, म्हणजे काय होईल, कभी खुशी कभी गम, असा हा कालावधी आपल्याला असेल. कधीपर्यंत? आता तो एकदा गुरु बदलला जून महिन्यामध्ये की मग मात्र आपल्याला प्रसंगाला तुम्हाला लक्षात येऊनच जाईल. म्हणजे आपल्या विरोधक तयार व्हायला लागतील, आपले रस्ते अडवले जातील, आपलं काम होता होता राहणार आहे. म्हणजे आपण एक प्रकारे बंदिवासामध्ये आहोत, घेरलंच गेलं, एकदम कुठे जातच नाही आपण, एकदम हँडब्रेक लागून गेलाय गाडीला, अशी ती स्थिती होऊन जाईल. तत्पूर्वी मात्र जून 2026 पर्यंत मात्र एक गड, एक किल्ला जिंकून ठेवायचा आपण.
एक महत्वाचा टप्पा पुरा करून टाकायचा. मग तो टप्पा कोणता व्हायला हवा असा जर विचार केला तर आता सध्या समसप्तक योगातला जो गुरु आहे तो आपल्यासाठी लाभदायक आहे. म्हणून काय, आर्थिक पोझिशन वाढवून ठेवा सध्या, कारण ती आपल्या पुढे कामी येणार आहे. आता सध्या आर्थिक बळ जे आहे ना ते वाढवा. आता आपण आर्थिक बळ जेवढं आपलं वाढेल म्हणजेच काय, व्यवसायामध्ये चाल चाल लागली पाहिजे आणि ते लागणार आहे जून पर्यंत. नोकरीमध्ये प्रमोशन व्हायला पाहिजे, ते होणार आहे जून पर्यंत. महत्वाचे काही करार मदार व्हायचे ते होणार आहे जून पर्यंत. नवीन वास्तूचे योग यायचे कधीपर्यंत, जून पर्यंत. म्हणजे महत्वाचे जे काही मुख्य मुख्य विषय आहेत ना ते सगळे आपण आता पूर्ण करून ठेवू. जून महिन्यानंतर काय, ओके, म्हणजे मी आजचा दिवस कसा घालवला, व्यवस्थित घालवला, फार मला काय दगदग करायची नाहीये. काय होतं माहितीये का, की एवढं कमवून सुद्धा आपण पडतं, म्हणजे भसण्या रोग, तर तसं काही होऊ देऊ नका जून महिन्यानंतर. कारण किती आपण आदळ आपट केली तरी आपला हाती मात्र काही लागणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून जून महिन्याच्या आधी सगळं काय ते करून मोकळे व्हा. पुढे आहे मकर राशी. मकर राशी वाल्यांसाठी तर तो कालावधी मात्र टेकऑफचा असेल, टेकऑफचा. आतापर्यंत आपण गिरट्याच घालतोय, आता हा कालावधी गिरट्यांचाच असणार आहे. आपण म्हणतो ना की सदाचिदा कुंपणापर्यंत इतकीच आपली पोझिशन चाललेली सध्या. पण तो कालावधी कधीपासून, जून 2026, म्हणजे हा आता सध्याचा कालावधी आणि जून नंतरचा कालावधीमध्ये फार मोठा बदल व्हायचा आहे. एकदम अनपेक्षित, उत्तम, चांगलं. म्हणजे 2026चे दोन भाग होतील आपले. एक भाग, पहिला भाग जो आहे जो 70%चा असेल, नंतर 100 पैकी 100 मिळायला लागलेत. आता काय होतं मध्ये का, 100 पैकी योगदान देतोय म्हणजे 70%च. तेव्हा तसं होणार नाही मात्र. तेव्हा आपण 100% जेवढं योगदान देणार तेवढं 100 पैकी 100 आपल्याला प्राप्त होणार. का, साडेसाती संपली तुमची, गुरु तुम्हाला उत्तम होणार त्या कालावधीमध्ये. त्याच्यामुळे दोन मातब्बर ग्रह शनी गुरु सारखे आपल्या पाठीशी उभे राहणार आणि आपला मार्ग एकदम उत्तम आणि प्रशस्त त्यावेळेला तो करणार. म्हणूनच हा कालावधी जून 2026 सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाचा ठरेल. म्हणजे ह्या कालावधीमध्ये फार कोणतंही नुकसान होणार नाहीये, कुठेही आपल्या अडचण येणार नाहीये. उलट एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये होती, ती मला सुरू करायची होती, ती माझ्या मनामध्ये होती, ती होतच नव्हती, ती मात्र या वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचा लाभ झाला पाहिजे. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशीला त्यावेळी अडचण अशी वाढणार असं म्हणता येणार नाही आपल्याला, पण आपण थोडं मागे तर येणारच आहे. मात्र 20% आपण मागे येणारच, त्यात काही वाद नाही. कारण आता कसं आहे, गुरु आपल्या पाठीशी आहे, तेव्हा गुरु बदलून न्यूट्रल मध्ये जाणार आणि तो गुरु न्यूट्रल मध्ये गेल्यानंतर मग थोडीशी आपली परिस्थिती जो आहे ती डोलायमान करणार. म्हणजे आपण घेतलेले जे निर्णय आहेत ते परफेक्ट होते त्या कालावधीमध्ये असं मात्र वाटेल आपल्याला. चुकलो नाही आपण निर्णय कोणते, एवढं मात्र निश्चित होणार त्या कालावधीमध्ये. मग ह्याच कालावधीमध्ये जर निर्णय घ्यायला काय हरकत आहे, लक्षात आलं माझं म्हणणं. जर का निर्णय कालावधी जून आधीचा असेल तर जून नंतर का वाट बघायची. मोठा प्रोजेक्ट, मोठं काम, मोठा विषय, मोठ्या गाठी भेटी, एक मोठा विषय जो एकदा संपला ना आपला की प्रश्न संपला. किरकोळ विषयाकडे हातच नाही घालायचा आपण. मोठ्या विषयाला हात घाला, मोठा विषय मार्गी लावा, तो कोणता का असेना, शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा आर्थिक असेल. या तिघांपैकी कोणतेही मोठे विषय असतील ते आपले सुटतील म्हणजे सुटतीलच आणि ते सोडवा जून 2026च्या आधी. पुढे आहे मीन राशी. मीन राशीची विचाराची आत्ताची परिस्थिती काय सांगू तुम्हाला. विचारांचं काहूर मारलेलं आहे सध्या मीन राशीमध्ये. विचारे मीन राशीवाले इतके बेचैन झालेले आहेत, इतके अस्वस्थ आहेत, विचारूच नका तुम्ही. सध्या चौथा गुरु चाललेला आहे, साडेसाती सुरू आहे, घेरल्यागत परिस्थिती आहे. पण याही कालावधीमध्ये आपला गुरु तारेल मात्र. म्हणून दर गुरुवारी दत्त दर्शन, दत्त उपासना, सद्गुरु सेवा, गौ पूजा करा. कधीपर्यंत, 1 जून पर्यंत, 1 जून 2026 पर्यंत. त्यानंतर मात्र भल्यांना आपण गाठत नाही मग, कारण त्यावेळेला गुरु नवपंचम योगात येईल, दृष्टी भाग्यावर जाईल, दृष्टी लाभावर जाईल आणि तो कालावधी तुम्ही राजा व्हाल असा तो कालावधी असेल. म्हणून त्या कालावधीमध्ये महत्वाचे विषय सुद्धा सुटायचे आहेत. म्हणून जर समजा आपल्याला परदेशात जायचंय ना, प्लॅनिंग आत्ता करा. व्यवसाय टाकायचा आहे ना, प्लॅनिंग आत्ता करा. चांगलं मोठं काहीतरी मिळवायचंय ना, प्लॅनिंग आत्ता करा. विवाहाचा विषय हातामध्ये घ्यायचा आहे ना, प्लॅनिंग आत्ता करा. 6 महिन्यामध्ये प्लॅनिंग करायचे तुम्हाला, पण होणार मात्र जून 2026 नंतर. लक्षात आलं तुमच्या माझं म्हणणं. आता फक्त आपलं जे काम करायचंय ना त्याची प्लॅनिंग आता आपल्याला करायची. एखादा व्यवसाय टाकायचा आहे समजा,
आजकाल अनेकांच्या मनामध्ये व्यवसाय करायचा, व्यवसाय करायचा, व्यवसाय करायचा. अरे हो, पण तुला त्या व्यवसायामध्ये किती ज्ञान आहे, तुला त्या व्यवसायामध्ये किती इन्व्हेस्टमेंट तू करू शकतो, तुला किती खाचखळगे माहिती आहेत, तुला किती अनुभव आहे, माहितीच नसतं लोकांना. फक्त व्यवसाय टाकायचा आहे. मग माझं म्हणणं असं की तुम्ही त्याच्यावरती विचार का नाही करत? एखादा विषय जर आपला निवडायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, त्याचा अभ्यास करा, त्यातले खाचखळगे समजून घ्या, त्याची इन्व्हेस्टमेंट किती लागेल, जागेची उपलब्धी तुम्ही कशी कराल, चार लोकांशी कसं बोलाल, वडिलांशी चर्चा कसे कराल, मोठ्यांशी चर्चा कसे कराल, हे सगळं आता मे पर्यंत, जून उजाडला की मग तुम्ही ऐकायचंच नाही. मग एकदा गोळी शूट झाली की फक्त पळायचंय आणि ध्येय गाठायचंय. पण तो कालावधी मात्र शिखरावर असेल, लक्षात घ्या मात्र. मग मात्र डिसेंबर पर्यंत आपण शिखराच्या मधोमध पोहोचलेलो असू आणि जून 2027ला आपण मग मात्र शिखराच्या त्या टोकावर असणार, यात शंका नाही. आणि असंच आमचं हे तुम्ही काय बघितलं माहिती, वार्षिक बघितलंय. हे तुमचं फक्त वार्षिकच बोललेलो आहे मी आतापर्यंत, की वर्षामध्ये साधारण काय काय तुम्हाला कोणत्या कोणत्या राशीला कसं कसं फळ मिळणार आहे. पण आमच्या मनामध्ये वेगळी कल्पना आहे. आमच्या मनामध्ये तुम्हाला देण्यासाठी काय काय भरपूर काही आहे. आमच्या मनामध्ये असं आहे की सप्ताहाला राशी बसू तुम्हाला द्यायचं, की तुम्हाला आठवड्यामध्ये काय बघायला मिळणार, तुमचा आठवडा कसा असणार, कोणत्या राशीने कोणते निर्णय त्या आठवड्यामध्ये घेतले पाहिजेत, तुमचा तो रंग कोणता असेल, तुमचा शुभ अंक कोणता असेल, हे सगळं तुम्हाला सांगणार. दुसरं तुम्हाला पॉडकास्टमध्ये आम्ही काय सांगणार आहे माहिती, अनेक प्रश्न आजकाल बघतो ना आम्ही आहो, की कोणत्याही विषयाचं ज्ञान नसलेली मंडळी बोलतायत. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या उपासनेमध्ये, आपल्या अनुष्ठानामध्ये, आपल्या साधनेमध्ये, आपल्या देवपूजेमध्ये काय काय अत्यावश्यक आहे, काय तुम्ही केलं पाहिजे. चतुर्थीबद्दल गैरसमज आहेत, एकादशीबद्दल गैरसमज आहेत, प्रदोषाबद्दल गैरसमज आहेत, दशमहाविद्यांबद्दल गैरसमज आहेत, नागपंथाबद्दल गैरसमज आहेत, भगवतीबद्दल गैरसमज आहेत. अशा सगळ्या बाबतीमध्ये गैरसमज आलेले आहेत. ते सगळे आपण एक 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 करून पान ते उलगडू, समजून घेऊ की काय आहे बगलामुखी, काय आहे दत्त उपासना, काय आहे नवनाथ भक्तिसार. हे सगळा विषय आपण एक 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 करून उलगणार. आणि त्यानंतर तिसरा विषय एक असेल की तुमचं मार्गदर्शन आम्ही करणार व्हिडिओच्या माध्यमातून. तुमची कुंडली मार्गदर्शन करणार. तुमचा कोणताही प्रश्न असेल, विवाहाचा असेल, नोकरीचा असेल, व्यवसायाचा असेल, आरोग्याचा असेल, परदेश गमनाचा असेल, नवीन वास्तूचा असेल, नवीन वाहनाचा असेल, वगैरे वगैरे, तुमच्या मनातले जे जे कोणते प्रश्न असतील, तुम्ही ते प्रश्न, तो प्रश्न, तुमची जन्मतारीख, तुमची जन्मवेळ, तुमचं जन्म ठिकाण आणि तुमचा प्रश्न, तो आम्हाला तुम्ही व्हॉट्सअपवर टाकायचा. तुम्हाला नंबर दिलेला असेल त्या नंबरवर टाकायचा. आणि तो जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते प्राप्त होईल. पण हे सगळं बघण्यासाठी मात्र तुम्हाला आमचे काम करावं लागेल. तुम्हाला त्यासाठी जी ही संकल्पना मांडलेली आहे जन व्हॉइस या न्यूज चॅनलने, त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन क्लिक करायचं, म्हणजे आमचा इकडे व्हिडिओ पडला की तुम्हाला तिकडे नोटिफिकेशन येईल. म्हणजे तुम्ही वाट बघायला गरज नाही, त्या तारखेला तुम्हाला ते व्हिडिओ बघता येतील. आणि हेच आमच्या मनामध्ये आहे. आणि तुम्हाला अजून भरपूर काय देण्याची आमच्या जन व्हॉइस या न्यूज चॅनलची संकल्पना आहे. ते टप्प्याटप्प्यामध्ये आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू. आणि आमचे असे व्हिडिओ बघण्यासाठी आणि आम्हाला सगळ्यांना सहकार्य करण्यासाठी मी श्याम पाठक गुरुजी आणि जन व्हॉइस न्यूज टीम आपला धन्यवाद देते आणि नमस्कार करते.